उद्यापासून आपल्याकडे कोया कृषी कुंभचे एक आयोजन केलेलं आहे। 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आपण आयोजित केला आहे। कोया गड प्रगती शेतकऱ्यांची ओळख गडचिरोलीची असा संदेश देत गडचिरोली जिल्हा कोया कृषी कुंभ 2026 कार्यक्रम दिनांक 5 ते 9 फरवरी 2026 या कालावधीत कृषी महाविद्यालय प्रांगण चंद्रपूर रोड सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात येत आहे। यामध्ये विश्वविक्रमी नाचणी शिरा खरेदीदार विक्रेता संमेलन चर्चासत्र व व्याख्याने देखील आहेत। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा गडचिरोली कृषी विभाग गडचिरोली यांचे संयुक्त कोया कृषी कुंभ 2026 शेतमाल विक्री मेळावा खरेदीदार विक्री संमेलन व परिसंवाद तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना उपक्रमांची माहिती संबंधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण व्यवस्थापन प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव बाजारपेठ व्यवस्थापन कृषीपूरक व्यवसाय आदी कार्यक्रमात मार्गदर्शन होणार आहे। या संदर्भात प्रीती हिरडकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली यांनी काय सांगितले आहेत एकदा बघूया। नमस्कार। आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। उद्या होत असलेल्या कोया कृषी कुंभ मेळाव्याच्या कार्यक्रमासंदर्भात तुमची काय राहील? नमस्कार, मी प्रीती हिरडकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली तथा प्रकल्प संचालक आत्मा। उद्यापासून आपल्याकडे कोया कृषी कुंभचे एक आयोजन केलेलं आहे। 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आपण आयोजित केला आहे। यामध्ये शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान त्याची आपण माहिती पोहोचवत आहोत। त्यासाठी आपण वेगवेगळे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवलेले आहेत, ज्यामध्ये शेतीमध्ये अजून काय काय चांगलं करता येतील याची शेतकऱ्यांना माहिती मिळेल। सोबतच आपण जवळपास 350 स्टॉल्स इथे लावत आहोत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वस्तूंची इथे विक्री होईल आणि अनेक ज्या शासकीय योजना आहेत त्याची माहिती आपल्याला मिळेल। त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे व्याख्यानं सुद्धा आपण आयोजित केलेली आहे या 5 दिवसांच्या कालावधीत, ज्यामध्ये प्रामुख्याने राहीबाई पोपेरे ज्या बीजमाता म्हणून ओळखल्या जातात त्या येतील। परत पाशा पटेल साहेब आहेत जे बांबू बॅन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासारखे अनेक सर्व व्याख्याते इथे आहेत। जवळपास 28 ते 30 लोक आपण इथे बोलवलेली आहेत, ज्यांचं त्या त्या क्षेत्रात खूप चांगलं नाव आहे। तर त्यांचे एक वैचारिक खाद्यांची मेजवानी आपण शेतकऱ्यांना इथे द्यायचा प्रयत्न करतोय। सोबतच 8 तारखेला आपल्याकडे एक नाचणीचा विश्वविक्रमी शिरा करतोय आपण, ज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले पिकवलेली नाचणी शेतकऱ्यांची नाचणीला चांगला भाव मिळावा, लोकांना एक जनजागृती व्हावी, त्यांच्या आरोग्यामध्ये नाचणीचं महत्त्व पटवून सांगावं या दृष्टीने एक विश्वविक्रमी नाचणी शिऱ्याचं आपण आयोजन केलेलं आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी या महोत्सवात आवर्जून यावं आणि भेट द्यावी। धन्यवाद।